ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभा विटेवारी सुंदर ते ध्यान उभे 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकाटेवारी ठेवोनिया करकाटेवारी ठेवोनिया तुझहार गळाचे तुझहार गळाचे वारी ठेवाने करकटे ठेवोने तुळसी हार गळा काज पितांबरा तुळसी हार गळा काज पितांबरा आवडे निरंतरा हेची ध्यान आवडे निरंतरा हेची ध्यान तुझहार गळाचे तुझहार गळाचे आवडे निरार है ध्यान आवडे निरार है ध्यान तुळसी हर गळाच पितांबरा तुळसी हर गळाच पितांबरा कुंडले मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकौ सुभ्रमणी विराजित कंटिकौ सुभ्रमणी विराजित तुझहार गळाचे तुझहार गळाचे कैसे कौसो भावने मेरा कैसे कौसो भावने मेरा तुलसी हर गया काज पितांबरा तुलसी हर गया काज पितांबरा आवडे निरंतरा हेची ध्यान आवडे निरंतरा हेची ध्यान तुझहार गळाचे तुझहार गळाचे आवडे निराकरा हेचे ध्यान आवडे निराकरा हेचे ध्यान तुळसी हार गळाच पितांबरा तुळसी हार गळाच पितांबरा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिला माझी मुख आवडी
हारे जळाय कासे हरे निरंत रहे ध्यान हरे निरंत रहे ध्यान हरे निरंत रहे ध्यान हरे दास पितांबर तुलसी हरे दास पितांबर हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वासनी तोहा विठ्ठल रूप पाहता राजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठले आवणे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी 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 तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम क्षण क्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणा हाते करावा विचार क्षणाहाची करावा विचार क्षण क्षणा हाते करावा विचार तरावया पार भव सिंधु तरावया पार भव सिंधु नाशिवणता देह जाणार सकळ नाशिवणता देह जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान समागमे धरावे आवडे सदा समागमे धरावे आवडे करावे तातडे परमार्थ करावे तातडे परमार्थ हा नासेवणाचा देह जाणार सकळ नासेवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हरी थोपार हरी हरी थोपार खुमारे थोपार कुमार जय थोपार जय खुमारे जय थोपार हरी हरी थोपार खुमाये थोपार जय जय थोपार खुमार थोपार कुमार थोपार खुमाये थोपार जय कुमार थोपार खुमाये थोपार कुमार हरे हरे क्षणोक्षणाचे कराव विचार क्षणोक्षणाचे कराव विचार क्षणो क्षणाचे करावा विचार क्षणो क्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे कराव विचार क्षणोक्षणाचे कराव विचार क्षणो क्षणाचे करावा विचार क्षणो क्षणाचे करावा विचार करावया पारात भवा सिंधू तरावया पारात भवा सिंधू नाचिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ पाळा भवसुंद तळाव अपार भवसुंद नासी म्हणता ते हा जाणार सकळा नासी म्हणता ते हा जाणार
सावधान आयुष खातो काळ सावधान 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 आयुष खातो सावधान सावधान आयुष खातो आयुष खातो फळ सावधान सावधान आयुष खाता आयुष खातो फळ सावधान सावधान आयुष खातो आयुष सा ग ब ग ब ब ब ग ब ग za ni za ग ग za ni za za ni za धा ni za ध म प ग म प ni za ni za म प ni za ni za za म प ni za ni za 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 ni za za आयुष खातो सा ग ब प ग म प ni ध ब ध ध प म प म ग म प ni za ni za za सा ni za za ni za ni za ni za za ni za ध ni प ध म प ग म प ni za ni za za ग म प ni za ni za za ग म प ni za ni za आयुष खातो सा ni za ni ध ni ध प ध प ग प प म ग म प नि za 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 सा 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 आयुष खातो आयुष खातो आयुष खात काळ सर्व दान आयुष खातो आयुष खातो काळ सावधान आयुष खातो खातो काळ सावधान आयुष खातो काळ सावधान आयुष खातो काळ सावधान आयुष खातो आयुष खातो काळ सावधान आयुष खातो काळ सावधान नाशिवंत देहा कानर नाशिवंत देहा कानर सका विठ्ठल 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 हरी हरी
विठ्ठल हरी विठ्ठल हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी 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 विठ्ठल विठ्ठल हरी हरी विठ्ठल हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी भारत माता माता पिता क्षणक्षणाचे करावा विचार क्षणक्षणाचे करावा विचार तारावा या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नाका डोळे धुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोगपीठ तटे भीमरथ वरम पुंडरीकाय नातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग कर प्रथम नमः पांडुरंग कर प्रथम नमः पांडुरंग कर प्रथम नमः पांडुरंग कर प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी
पायावरी करे संताचा वार करी संताचा वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संता मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करे संताचा वार करे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या क्षणक्षण हाचे करावा विचार तरावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. भगवत नामचिंतना करता अधिष्ठान देवत भगवान हनुमंतराच्या प्रांगणात आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये म्हणून दाखवलेला मंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र देहनिवासी वैराग्यस प्रमूर्ती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारा अभंग. विठाला 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 अभंग तुकोबराचा. तुकोबरा या अभंगातून आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतायत. तुकोबरा बोलतात, प्रत्येक क्षणाला विचार करा. कशाचा? तरावया पार भवसिंधू. कारण काय इतकी घाई करण्याचे? 2 गोष्टीची घाई करायला सांगितली. एक विचार करण्याकरता घाई करायला सांगितली, दुसरी संत समागमेसाठी घाई करायला सांगितली. दोन्हीची कारणं एका वाक्यात दिली. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विचार करण्याकरता बाधक असणाऱ्या ज्या गोष्टी त्याचा विचार तुकारामाने सांगितला. तुकामणी इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणे राहू. ज्याच्यामुळे आपण या संत समागमाच्या करता, भजनाच्या करता, सत्कर्माच्या करता, सत्प्रवृत्तीच्या करता त्या मार्गक्रमण करत नाही, त्याला सुरुवात करत नाही. त्या पथावर चालण्याकरता आपण सत्पथगामी होत नाही. यासाठी बाधक आहे हा बाकीचा आपला जो सगळा लौकिक व्यवहार आहे हा. आणि म्हणून त्याच्या भ्रमात राहण्याच्या पेक्षा आपण सावध होऊन त्या ठिकाणी संत संगती करा, नामस्मरण भजन चिंतन करा. त्यासाठीचा विचार करण्याकरता प्रवृत्त व्हा. अशा आशयाचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलाय. काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करू. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार या निमित्तानं द्यायचा. विठाल विठाल हरी विठाल विठाल. 1 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांचं सुपरिचित व्यक्तिमत्व वैकुंठासी शंकर निवृत्ती गुंजाळ दादा या नावानं सर्वदूर सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना सोडून गेलंय. त्यांच्या पश्चात जो परिवार आहे त्यामध्ये त्यांच्या पत्नी मातोश्री जणाबाई, या परिवारातील त्यांचे बंधू हौशीरामजी बाळासाहेब, त्यांच्या भाऊजाई शांताबाई रत्नाबाई, त्यांच्या भगिनी मंगलताई भाऊ पाटील ढवळे, सुमनताई मच्छिंद्र कासार, या परिवारातील कांदा व्यापार व्यवसाय करणारे त्यांचे चिरंजीव रवींद्रजी, याचबरोबर त्यांचे दुसरे सुपुत्र मुंबई या ठिकाणी सेवेत आहेत रवींद्रजी, त्यांच्या सुनबाई उज्ज्वलाताई स्वप्नाताई, आमच्या अकोले तालुक्यातील म्हाळादेवी या ठिकाणी असलेल्या स्वातीताई आणि जावई विलास विठोबा असे जे सध्या मुंबई या ठिकाणी आहेत. या परिवारातील त्यांचे पुतणे बाबासाहेबजी, सुनीलजी, सतीशजी, याचबरोबर त्यांचे बंधू सदाशिवराव, मधुकरराव, भाऊराव, पुतणे राहुलजी, या परिवारातील त्यांच्या सुनबाई बेबीताई, विजयाताई, सपनाताई, पुतणी वैशाली, जावई दिनकरराव, रुपालीताई, अशोकराव हे त्यांचे जावई आहेत. नातवंड वगैरे सगळा हा मोठा परिवार त्या ठिकाणी आहे. आज या गुंजाळ परिवारानं आयोजित केलेल्या प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण परिवाराचे आप्तेष्ट, सगळे सोयरी, नातेवाईक, स्नेही या ठिकाणी जमलेला आहात. वारकरी संप्रदायातील आमची अनेक सर्व स्नेही मंडळी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ भगवत भक्त वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना अखिल वारकरी संप्रदायाचं भूषण आपल्या संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आमचे सन्मित्र स्नेही युवा तरुण तडफदार मृदुंगाचार्य
आणि या सगळ्या विद्यार्थी बाळगोपाळांचे मार्गदर्शक आमचे अभिषेकजी महाराज जगदाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिकृतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. गायनाचार्य आपल्या अकोले संगमेश्वर तालुक्याचं भूषण भजनप्रेमी व्यक्तिमत्व, अत्यंत गोड सुमधुर आणि उंच ज्यांचा आवाज आहे, त्या आदरणीय हरिभक्तीप्राणचे मित्र प्रवीणजी महाराज पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिकृतापूर्वक सद्भाव आहे. गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीप्राणचे सन्मित्र स्नेही भक्तराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीकर त्यांच्या प्रतिकृता व्यक्त करतो. या सर्व विद्यार्थ्यांबरोबर सर्व ज्येष्ठ वारकरी मंडळी, आपल्या सर्वांचा नामपरिचय नसला तरी प्रेम सद्भाव श्रद्धा सर्वांच्या प्रती आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. परिवाराच्या संबंधानं मला ज्यांनी निमंत्रण दिलं आणि या परिवाराची ज्या ठिकाणी माहिती सांगितली, आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे सन्मित्र स्नेही नरेंद्रजी गुंजाळ, याचबरोबर आपल्या गावातील युवा उद्योजक आमचे सन्मित्र स्नेही आदरणीय पोपटरावजी गुंजाळ यांनी या परिवाराच्या संबंधानं, कुटुंबाच्या संबंधानं चांगल्या प्रकारची सकारात्मक अशा स्वरूपाची माहिती दिली. त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या निमित्तानं सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय दातीर गुरुजी समोर बसलेले आहेत. आपण विविध क्षेत्रातील सगळी मंडळी या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना एक समाजोपयोगी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा होते. शंकरराव निवृत्ती गुंजाळ असं त्यांचं नाव असलं तरी दादा या नावानंच ते सर्वदूर स्वरूपरिचित होते. 2 मुलं, 1 मुलगी, आपले भाऊ बहिणी असा सगळा मोठा परिवार सोबत घेऊन त्यांनी आयुष्याची जवळजवळ 65 वर्षापर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी केला. अचानकपणानं काही अपघाताचं निमित्त झालं आणि त्यातून ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले. एक समाजोपयोगी लोकोपयोगी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व होतं. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा त्या ठिकाणी स्वभाव होता. मला त्यांचा परिचय पोपटरावाने दिला, नरेंद्रजींनी दिला. या परिवाराचे स्नेही आहेत आमच्या मायक्रोपॅथ आणि साई लॅबचे संचालक आमचे डॉक्टर गव्हाणे, की जे या परिवाराचे नातेवाईक आहेत. आमच्या स्वप्नालीताई रवींद्र गुंजाळ या परिवारातील सुनबाई आहेत, त्यांच्या आतेबहीण मामेबहीण असं नातं आमच्या वसुधाताई गव्हाणे यांच्यासोबत आहे. आणि म्हणून परवा योगागणं त्यांच्या घरी जाण्याचा योग त्या ठिकाणी अकोल्याला आला. तेव्हाच या परिवाराचाही खूप चांगल्या पद्धतीचं, या दादांचं परिवाराचा लौकिक त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितला. एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. दुर्दैवानं होतं म्हणावं लागतंय. होतं हे भूतकाळातलं दर्शवणारं हे क्रियापद आहे. 1 वर्षापूर्वी ते आपल्यासोबत होते, आज आपल्यासोबत नाही. वस्तुस्थिती स्वीकारणं सोडून आपल्या काही हातामध्ये नाही. आज आपण सगळेजण अगदी नाईलाजानं त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आहे. या निमित्तानं या परिवाराचे स्नेही, आमचे स्नेही, वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायातल्या तरुण पिढीच्या कीर्तनकारापासून ज्येष्ठ संप्रदायातल्या सगळ्या श्रद्धास्थानांपर्यंत ज्यांचं विशेष प्रेम सद्भाव श्रद्धा त्या ठिकाणी आहे. आपल्या या परिसरातील आमचे सर्कल म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे, आमचे प्रवीणजी तात्या ढोले, आमच्यासारख्या तरुण पिढीच्या छोट्या कीर्तनकारापासून संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेल्या श्रद्धेय विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर बाबांपर्यंत ज्यांची विशेष श्रद्धा आहे, संप्रदायातल्या अनेक चांगल्या कामांच्याकरता ज्यांचं विशेष योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे, ते देखील या परिवाराचे स्नेही म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगण्याचं तात्पर्य, ज्या पद्धतीनं सगळी ज्येष्ठ वारकरी मंडळी उपस्थित आहेत, अनेक विविध क्षेत्रातील उद्योग व्यापार व्यवसाय क्षेत्रातील आपण मंडळी आहात, याचा अर्थ या कुटुंबाचा स्पर्श सगळ्या क्षेत्राला त्या ठिकाणी आहे, म्हणूनच आपण इथे आहात. पासष्ट म्हटलं तर पूर्ण आहे, म्हटलं तर अपूर्ण आहे. पूर्ण या अर्थानं आणि अपूर्ण या अर्थानं. साधारणपणे 60व्या वर्षापर्यंत 65व्या वर्षापर्यंत माणसानं स्वतः निर्माण केलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात ना, त्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. शासनानं जे सेवानिवृत्तीचं वय काढलं, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. जसं वय वाढताना शरीराची क्षमता कमी होते, ही त्याच्या मागची भूमिका आहे, तसं आपण वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्याकरता संसार प्रपंच करत असतो. तर त्या दोन्ही जबाबदाऱ्या ज्या स्वतः निर्माण केल्यात, त्याही जबाबदाऱ्या साधारण 60व्या वर्षापर्यंत पूर्ण होत असतात. आणि म्हणून यांची 2 मुलं मुलगी, हा सगळा पहिल्या दुसऱ्या पिढीतला परिवार जो त्यांना स्थिर स्थावर झालेला आपल्या डोळ्यानं पाहायला मिळाला. या अर्थानं प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यात. माणसाला मृत्यू कोणत्याही वेळेत येऊ शकतो, त्याची काही खात्री नाही, शाश्वती नाही. परंतु फार 100 वर्षाचं आयुष्य मिळालं म्हणजे मगच माणसाचं जगणं सार्थकी झालं असंही समजू नका.
समजा 100 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि राहिलेल्या लोकांना जर आपल्या जगण्याविषयी प्रेम राहिलं नाही, ज्या कुटुंबाकरता परिवाराकरता आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, परिश्रम केले, त्या ठिकाणी त्यांच्याकरता उपलब्ध असलेल्या अनुकूल भोगाचा त्याग केला, आणि जर राहिलेल्या आमच्या जगण्याविषयी प्रेमच राहिलं नाही, तर आयुष्य 100 वर्षाचं जर मिळालं तरी ते दुःखाचं आयुष्य आहे. भाषा माझी नाही, भाषा स्वतः महाराजांची आहे. तुकोबाराय म्हणतात, एखाद्या माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण तो माणूस जर त्या प्रपंचाच्या कामाचा राहिला नाही, उलट त्याच्या व्यवस्थेला 2 माणसं लागायला लागली. उरलेली माणसं जेव्हा गुंतून पडतात, 2, 4, 5, 10, 20, 25 वर्षापर्यंत माणसं बेडरिडन राहतात, त्यांची सेवा करावी लागते, प्रत्येक गोष्ट त्या बेडवर होते. तेव्हा राहिलेली माणसं त्यांच्या सोबत जरी असली तरी सोबत असलेल्या माणसांच्या बायकोच्या मुखात तुकाराम महाराजांनी शब्द घातले. बाकीच्यांचा सहवास कमी असतो, पण इथे पती पत्नीचं जे नातं आहे तिथे तुकाराम महाराजांनी त्याच्या मुखामध्ये शब्द घातले, बाईल म्हणे खर मरतात तरी बरे. नासे येले घर प्रमाण सिद्ध केलं. बाईल म्हणे खर मरतात तरी बरे, नासिले घर थुंकून या. एका विशिष्ट वेळेनंतर माणसाचं प्रकृती स्वास्थ्य जे आहे ते क्षीण होतं. चालावं म्हटलं हात चालत नाही, चालावं म्हटलं पाय चालत नाही, उचला म्हटलं हात उचलत नाही, डोळ्यानं जवळचं आमचं दिसत नाही, डोळ्याला सारखी चिपडे येत असतात, दात राहिले नसतात, स्पष्ट उच्चार कळत नाहीत, एक एक गोष्ट 2-2, 4-4 वेळेला विचारावं लागते, तेव्हा बोललेले शब्द कळतात, कानानं ऐकायला येत नाही. आणि जेव्हा नाकमुख गळू लागले, लाडाने शेंबूड श्वाना परी गती झाली. हे पुढचे शब्द महाराजांचे फार कठीण आहे. बाबांनी सांगितले, अवघे करीती हाडहाड. आमच्याकडे एका वयोवृद्ध म्हातारीला, बाईला खूप आयुष्य मिळालं. गुरुजी 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. नंतरच्या कुटुंब परिवारातले लोक चांगले होते, त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती. पण आता काय झालं, वातावरणातल्या बदलानं काही आजार होतात. माणूस आजारी पडायला काही मोठी कारणं असावी लागतात असं काही नाही. आपल्या सगळ्यांची पुण्य इतकी चांगली आहे, पहाटे पहाटे थंडी वाजते, आता ऊन लागतंय, संध्याकाळी 4 वाजता पुन्हा आभाळ आल्यासारखं होतं. एका एका दिवसात 2-2, 4-4 ऋतू चाललेत. या जुन्या पिढीची माणसं आम्हाला सांगत होती, आम्ही तुमच्यापेक्षा फार उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्हणून. पण तात्या, आता आमची पिढी अशी आहे की यांनी एका दिवसात 2-4 ऋतू पाहून टाकले, नाही का. मग हा वातावरणातला जो बदल आहे ना, याच्यामुळे माणसाला सर्दी, कफ, खोकला असे व्हायरल इन्फेक्शन, तात्पुरत्या स्वरूपाचे आजार होतात. मग त्या म्हातारीला असा तात्पुरत्या स्वरूपाचा आजार झाला, त्याने उचललं, दवाखान्यामध्ये नेले, डॉक्टरांनी तपासलं, सगळ्या तपासण्या केल्या, सांगितलं प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे आजार आहे, एरवी शारीरिक व्याधी कोणतीही नाही. यापेक्षा काय करा, इथं ठेवण्यापेक्षा त्यांना आणखी बाकीच्या पेशंटचा संसर्ग होईल, कारण प्रकृती स्वतः तसं राहिलं नाही, प्रतिकार क्षमता राहिली नाही, इथे बाकीच्यांचा संसर्ग होऊन आणखी तब्येत क्षीण होण्यापेक्षा तुम्ही उचलून त्यांना घरी न्या. मला वाटतं चला आपण घरी नेऊ, घरी त्यांची चांगली व्यवस्था करू. डॉक्टरांनी जाताना सल्ला दिला, घरी न्या आणि पुढे काय करा. हो बटरा, हे शब्द कोणी काढले ना, मला त्याला सापडायचं आहे. घरी न्या आणि सेवा करा. घरी जर सेवा जमत असती तर 100 वर्षाच्या माणसाला कोणी दवाखान्यात आणलं असतं का. ते काय आहे, घरी माणूस आजारी असला का भेटायला येणाऱ्या लोकांची गडबड असते,
मग त्याच्यामध्ये बरं भेटायला आलेली माणसं पण काय फार सगळी लगेच सुज्ञ असतात असं काही नाही. कोण म्हणतं मी दुधाचा घेत नाही, कोण म्हणतं मी कोरा घेत नाही, कोण म्हणतं मी कॉफी घेत नाही, कोण म्हणतं मी दूध घेत नाही. अरे तू का हॉटेलात आलाय का? त्यांच्या घरचा माणूस आजारी पडलाय, उरलेली माणसं पुन्हा त्याची अवस्था ठेवून आजारी पडायची वेळ आली. तुला जे दिलं प्रेमाने घे, नाही तर गप मन चहा पाणी आपलं काय घे, जा निघून. हे इथं त्यांचं करण्यापेक्षा दवाखान्यात असलं, तिकडच्या तिकडे त्यातला वॉर्ड बॉय असतो, स्वीपर असतो, सगळी साफसफाई व्यवस्थित करतात. आपलं ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं. आलेले पाहुणे कॅन्टीनच्या कॅन्टीनमध्ये मिटून जातात. डॉक्टरने सांगितलं घरी न्या, घरी आणलं. आता सगळ्या नातेवाईकाला, घरच्या लोकांना काय कळालं होतं का म्हातारीला दवाखान्यात नेलंय. आणि तेवढ्यात निरोप काय आणला, म्हातारीला डॉक्टरनं घरी पाठवलंय. घरच्या लोकांनी, बाकीच्या लोकांनी, नातेवाईकांनी, भावकीने समजून घेतलं आता म्हातारीला घरी पाठव. गावकीतले लोक भेटायला, नातेवाईक लोक भेटायला, भावकीतले लोक दाढी करून भेटायला, सगळ्यांची गर्दी. येताना लोक कोण बिस्किट आणतंय, कोण फळं आणतंय, कोण सफरचंद आणतंय, कोण नारळ पाणी आणतंय. खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. आता 100 वर्ष वयाचा माणूस डॉक्टरनं घरी पाठवलाय, तरी पण लोक येताना त्याला खायला फळं, भेळ, बिस्किटं काहीतरी घेऊन येतात. या आणणाऱ्यांना माहीत नसतं का त्यानं खायचं बंद केलंय म्हणून? प्रेम म्हणून आणतात का फॉर्मॅलिटी म्हणून? कोणी म्हणायला नको बाबा कशाला रिकामा हात हालीत चालला, त्याच्यापेक्षा आपलं घ्या चला. आता त्या घरच्या माणसांची अशी अडचण झाली, ज्याला आणलंय ते खात नाही, घरच्यांना खायचंय पण भेटणाऱ्याची गर्दी कमी होत नाही. त्या म्हातारीला घरी आणलं ना, तिला घरी आणलं, तिथे आणखी एक तिच्या पिढीची दुसरी म्हातारी शिल्लक होती. ती म्हातारी म्हणली आता आणलंय ना तर क्वाटवर नका टाकू, खाली ठेवा. अरे बाबा, तिला फक्त घरी पाठवलं, तिला काही झालेलं नाही. डॉक्टरने का पाठवलं का तिला काही आजार झालेला नाही म्हणून घरी पाठवलंय. ही म्हातारी म्हणली आता वरती ठेवू नका, खाली ठेवा. आता खाली ठेवलं नाही इकडं, म्हातारी म्हणली नाही इकडं नाही, नदीच्या दिशेला पाय करा. अरे बाबा, तिला फक्त घरी पाठवलंय, तिला काही झालेलं नाही. ती म्हणली नाही नाही, बरं आता हिचं कोण नाही म्हणून तिनं सांगितलं उत्तरेला पाय करा, त्या नदीकडं केले पाय. तिने लगेच सांगितलं शेजारी कोणीतरी तिच्या जवळ जप करा, रामकृष्ण हरी. त्याला लगेच जप सुरू केला, एकाने माळ घेऊन लगेच जप सुरू केला. कोणीतरी म्हणलं तर घसा गरगर वाजायला लागला, तिला ते करता आता दूध द्या, दिलं दूध. सकाळी दिलं, दुपारी दिलं, संध्याकाळी घरघर काय बंद व्हायला तयार नाही. गावातले वेगळे सगळे लोक येऊन भेटून गेले. जे आदल्या दिवशी येऊन गेले ते ना, ते पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एक चक्कर मारून गेले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस झाले. घरघर काय बंद व्हायला तयार नाही. काय काय माणसांचे 2-2, 4-4 हेलपाटे होऊन गेले. जवळ बसलेली माणसं त्यांच्याच घरचा चहा नाश्ता करून म्हणत होती हाल होण्यापेक्षा, बोला बोला काय काय काय, तुम्ही तिथंच होते काय? मला माहिती प्रसंग दुःखाचा आहे, मला विनोद करायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही. पण ज्या अर्थी आपल्या सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द आला, याचा अर्थ आपण अनेक वेळेला अशा प्रसंगाला सामोरं गेलोय. एखाद्या वेळेला आयुष्य मिळतं, पण मनुष्य जर प्रपंचाच्या कामाचा राहिला नाही तर राहिलेले लोक आमच्या राहण्याची वाट पाहत नाही, आमच्या जाण्याची वाट पाहतात. भाषा 450 वर्ष तुकोबराची तशीच आहे आणि तोच आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की हाल होण्यापेक्षा गेलेलं बरं. फक्त शब्दात फरक आहे. तुकाराम महाराज म्हणतात बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, आणि आपण सगळी माणसं कानाला गोड लागावं म्हणून आपण खर किंवा मरता हे शब्द नाही वापरले, आपण शब्द कानाला गोड लागावे म्हणून काय वापरले, हाल होण्यापेक्षा गेलेलं बरं. मी कशाकरता सांगत होतो, समजा 100 वर्षाचं आयुष्य मिळालं पण राहिलेल्या लोकांना आमच्या जगण्याबद्दल प्रेम राहिलं नाही तर तो मृत्यू सुखाचा मृत्यू नाही आहे, दुःखाचा मृत्यू आहे. याच्या उलट आमच्या दादांना 65 वर्षाचं आयुष्य मिळालं असेल पण 2 मुलं, मुलगी, सुना, नातवंड, बाकीचा सगळा परिवार त्यांच्यावर प्रेम करत होता. मला पोपटरावने सांगितलं 2-3 दिवस खूप उपचार करण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी यथावकाश सगळे प्रयत्न केले, पण शेवटी डॉक्टरांनी असमर्थता दाखवली आणि त्यामुळे त्यांना आपल्यातून जावं लागलं. याचा अर्थ राहिलेल्या लोकांच्या मनामध्ये आमच्या जगण्याच्या अपेक्षा शिल्लक असताना जर मृत्यू होत असेल तर वय कोणते असलं तरी तो मृत्यू दुःखाचा मृत्यू नाही आहे, तो सुखाचा मृत्यू आहे. दुःख कोणत्या अर्थानं होतं
त्यांनी आयुष्याची 60-65 वर्ष परिवार उभा करण्याकरता खर्च केले. आज सगळा परिवार वेल सेटल आहे. पण इथून पुढे जर आम्हाला आमच्या वडिलांची काहीतरी सेवा करता आली असती, ती मात्र करता आली. एका विशिष्ट वैभवाच्या ठिकाणी गेल्यावर असं वाटत असतं की आमचं वैभव पाहिला, ज्यांना अपेक्षा होती ते आमचे वडील, आजोबा, पंजोबा, आमची आजी, कोणीतरी वैभव पाहिला असलं पाहिजे. हे जेव्हा या मुलांना सगळ्यांना वाटेल, दुसऱ्याचा बाप जेव्हा त्यांना समर्थपणे चौकामधून चालताना दिसेल, दुसऱ्याच्या बापाची कोणीतरी व्यवस्था करताना जेव्हा दिसेल, तेव्हा मात्र त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल की अरे बाबा, आमच्या बापानं आमच्याकरता कष्ट केले, पण आम्हाला मात्र आमच्या बापाची काही सेवा करता आली नाही. या अंगानं विचार कराल तर त्यांचा मृत्यू कसा आहे? दुःखाचा आहे. पण बघा, मृत्यूच्या संबंधानं माणूस हा परतंत्र आहे. मृत्यूच्या संबंधानं माणूस परतंत्र आहे. कोणत्याही क्षणाला माणसाला मृत्यू येऊ शकतो. मृत्यू कोणाला टाळता आलेला नाही, कोणालाच टाळता आलेला नाही. प्रत्येक मनुष्य या मृत्यूच्या संबंधानं परतंत्र आहे. नुसता मनुष्य परतंत्र आहे असं नाही. या जगातला यच्च यावत जीव, इथला देव, इथले संत, इथले आपण सर्वसामान्य माणसं, आपण सगळे मृत्यूच्या मरणाच्या संबंधानं परतंत्र आहोत. कोणालाही आमच्या जगण्याबद्दलची शाश्वती देता येत नाही. कोणाला आमचा मृत्यू जिथे जसा ज्या प्रकारे जिथे ठरला आहे तिथून तो कोणालाही मागे पुढे सरकवता येत नाही. काही बदल आमच्या नियोजित प्रारब्ध कर्मामध्ये आम्हाला काही बदल करता येत नसतो. मग मी तुमच्यासमोर काही उदाहरणं ठेवतो. आपली ही जी भूमी आहे, ही भूमी प्रभू रामचंद्राच्या, महामुनी अगस्ती महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पवित्र झालेली भूमी आहे. इथे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य झालेलं आहे. आपला हा जो दंडकारण्याचा भाग आहे, अकोले संगमनेर ही जी सगळी भूमी आहे, हा सगळा दंडकारण्याचा भाग आहे. इथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य राहिलेलं आहे. त्यांचं सानिध्य या मातीला आहे. ही अत्यंत पवित्र भूमी आहे. हा प्रवरेचा काठ, हा आढळेचा वाळुंगीचा काठ हा अत्यंत पवित्र आहे. इथली माती अनेक चांगल्या चांगल्या प्रसंगाची साक्षीदार आहे. आपलं भाग्य की आपण बरोबर त्याच मातीमध्ये जन्माला आलो आहे. मी कशासाठी सांगतो? मृत्यू हा सगळ्यांकरता अपरिहार्य आहे, याच्यासाठी सांगत होतो. प्रभू रामचंद्राचे पिता आहे राजा दशरथ. या राजा दशरथाकडून श्रावण बाळाला अनावधानानं बाण लागला. का जाणीवपूर्वक मारला होता? अनावधानानं लागला, चुकून लागला. राजा दशरथ हा इतका नीतिमान राजा होता. राजा दशरथाला जर कळलं असतं माझ्या राज्यातून कोणीतरी श्रावण नावाचा मुलगा आपल्या आईवडिलाला खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला चाललाय, काशी यात्रेला चाललाय, तर राजा दशरथानं त्याच्या सगळ्या जाण्याची व्यवस्था केली असती. इतका नीतिमान राजा म्हणजे राजा दशरथ आहे. जेव्हा श्रावणाला बाण लागला आणि श्रावण बाळ किंचाळला, विवळला, राजा दशरथ क्षणात त्याच्याजवळ चालत आला. श्रावण बाळाचं चरित्र त्या ठिकाणी चित्र पाहिलं. त्याचे कुरळे केस त्याच्या मानेपर्यंत आलेले, कमरेला पंचधोतर, गळ्यामध्ये जानवं, आणि एवढा राजसुकुमार मुलगा त्या ठिकाणी पाहिला. त्याला सांगितलं, रे बाळा, कोणीतरी ऋषीपुत्र दिसतो तू. असाच मौन व्रतानं त्या ठिकाणी आला आणि पाण्याला स्पर्श केला. त्याच्याऐवजी एखादी वेदाची ऋचा, मंत्र, श्लोक काहीतरी म्हणत आला असता, मला कळालं असतं. प्राणी नाही, माणूस आहेस, माझ्याकडून तुला बाण लागला नसता. अरे, माझ्याकडून बाल हत्या घडली रे बाळा. हात जोडला आणि समोर राजा दशरथाला पाहिलं. श्रावण बाळ ज्याच्या छातीमध्ये बाण आहे आणि जो जीव सोडणार आहे थोड्या वेळात, त्यानं हात जोडलेत कोणाला? ज्यानं बाण मारला त्याला, म्हणजे राजा दशरथाला. यानं आपला जीव घेतलाही माहिती असून श्रावण बाळानं त्याला हात जोडले, म्हणजे राजा दशरथ किती नीतिमान राजा असेल गोष्ट लक्षात ठेवा. काय नीतिमान असेल? ज्याच्यामुळे जीव जाणार आहे त्याला हात जोडलेत. केवढं मोठं वैभव असेल राजा दशरथाचं. राजा दशरथ किती नीतिमान होता एका वाक्यात सांगू. ज्याच्या पोटी देव जन्म घेतो तो काय सामान्य असेल का कोणी? ज्याच्या पोटी देव जन्म घेतोय कोणी सामान्य असेल? नाही. राजा दशरथ अत्यंत नीतिमान राजा आहे. ऐका, श्रावणानं सांगितलं, राजन, कधीतरी तर मृत्यू येणारच आहे.
तुमच्यासारख्या नीतिमान माणसाच्या हातून मला मरण आलं, निश्चित माझं काहीतरी सौभाग्य आहे. पण ऐका, माझे आईवडील तिथे माझी वाट पाहत आहेत, त्यांच्याकरता तेवढं पाणी देऊन द्या. फक्त सांगितलं की जोपर्यंत पाणी घेत नाही तोपर्यंत बोलू नका. थरथर त्या हातानं राजा दशरथानं ती झारी उचलली, तो कलश हातामध्ये घेतला, श्रावणाच्या आईवडिलांपर्यंत त्या ठिकाणी गेला. त्यांना पाणी देणार, पायाच्या चालण्याच्या आवाजानं श्रावणाच्या आईवडिलांनी ओळखलंय आपला बाळ श्रावण बाळ आलाय. पाणी घेऊन राजा दशरथ जवळ गेला, त्यांच्या हातामध्ये पाणी द्यायला गेला. त्यांनी हातामध्ये पाण्याचा कलश घेतला. त्याने विचारलं, श्रावणा, उशीर झाला रे तुला यायला, फार दूर जावं लागलं का तुला पाणी आणायला? राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आहे, पण बोलता येत नाही, कारण बोललं तरी पाणी घेणार नाहीत. श्रावणानं त्यांना सांगितलं होतं, जर पाणी देण्याच्या अगोदर जर तुम्ही बोललात तर ते पाणी घेणार नाही आणि विना अन्न पाण्याचं तडफडून त्या ठिकाणी जीव देतील. सांगू इथल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना, आपल्या सगळ्यांच्या आईवडिलाचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं. श्रावणाच्या निमित्तानं श्रावण आपल्याला सांगतोय, जर कदाचित मुलगा या जगात नाही असं आईबापाला कळालं ना, तर ते आईवडील तिथपासून पुढचं जे आयुष्य आहेत ना, पुत्रा देखत पिता मरे, पित्या देखत पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झुरे, तिथपासून पुढे आईवडील झुरत असतात. म्हणून मुलाला म्हणजे श्रावणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना जाणीव असली पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या जगण्याची खूप मोठी आशा, अपेक्षा आणि स्वप्न आपल्या आईवडिलाच्या मनामध्ये असतात. जर मुलगा नसेल तर मात्र तिथपासून पुढे आईवडील ते झुरत असतात. ते कदाचित अन्न पाण्याचा त्याग करतील, शरीरानं जिवंत असले तरी कुठल्या प्रसंगाचा ते आनंद घेत नसतात. आपण रस्त्यानं चालवताना कशाही प्रकारची जेव्हा गाडी चालवतो, वेगळ्या प्रकारची वसनं शाळा कॉलेजला असताना करतो, त्यावेळेला आपल्याला जाणीव असली पाहिजे, माझं असणं माझ्या आईवडिलाच्या करता किती महत्त्वाचं आहे. श्रावणानं सांगितलं, राजन, ते बिना पाण्याचा देहत्याग करतील, त्यामुळे पाणी देईपर्यंत बोलू नका. राजानं पाणी दिलं. त्यांनी हातात झारी घेतली, तो गडवा घेतला, कलश घेतला. पण ते सांगता, श्रावणा, तू जर आमच्याबरोबर बोलणार नसेल, त्यांना माहिती नाही ना राजा दशरथ आहे, त्यांना माहिती श्रावण आलाय पाणी घेऊन, तू जर आमच्याबरोबर बोलणार नसेल, तुला आम्हाला दिवसभर खांद्यावर ओझं घेऊन चालावं लागतं, पुन्हा संध्याकाळी फळं कंदमुळं शोधावे लागतात, पुन्हा आमच्याकरता पाण्याची व्यवस्था करावी लागते, आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते. याकरता जर तू थकत असशील, तुला श्रम होत असतील, तुला दुःख होत असेल, तर यात्रा थांबव. आम्ही यात्रेला नाही गेलो तरी चालेल, पण तू आमच्याबरोबर अबोल झालेला आम्हाला चालणार नाही. कोण सांगताय? श्रावणाचे आईवडील. श्रावणाचे आईवडील श्रावणाला सांगतायत. त्यांना माहीत नाही तो जग सोडून गेलाय, पण श्रावणाच्या आईवडिलाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आईवडिलाची भावना तीच आहे. मुलांना आमची सेवा व्यवस्था केली नाही ना तरी चालेल, पण मुलगा शेवटपर्यंत आपल्या आईवडिलाबरोबर बोलला ना, बोलला पाहिजे की नाही बोलला पाहिजे? बोलला पाहिजे. त्यांना अपेक्षा एकच आहे, पोट भरून नाही दिलं तरी चालेल, पण तोंड भरून मात्र मुलगा बोलला पाहिजे. शेवटी राजा दशरथाला बोलावं लागलं. राजा दशरथानं सांगितलं, मी तुमचा श्रावण नाही. मग कोण आहे तू? मी या नगरीचा दुर्दैवी राजा दशरथ आहे. राजन हात जोडलेत. राजा दशरथला हात जोडले श्रावणाच्या आईवडिलांनी. राजा, काय भाग्य आहे, आम्हाला तुमचं दर्शन होत आहे, पण आम्ही मात्र अभागी आहे, तुझं रूप आम्ही पाहू शकत नाही, तुझी कीर्ती ऐकून आहे. राजा दशरथानं सांगितलं, मला हात जोडू नका, मी तुमचा अपराधी आहे. काय अपराध झाला तुझ्याकडून? तुमचा एकुलता एक मुलगा माझ्याकडून बाण लागला आणि हे जग सोडून गेलाय, मी तुमचा अपराधी आहे, मला हात जोडू नका. श्रावणाच्या आईवडिलाच्या हातातलं पाणी गळून पडलं. हात जोडलेले तसेच आहेत. ते म्हणतात, राजा, भाग्यानं गड्या आम्हाला तुझ्या दर्शनाचा योग आला होता, पण आमचा एकुलता एक मुलगा तुझ्यामुळं त्या ठिकाणी जग सोडून गेला. श्रावणाच्या आईवडिलाचे शब्द लक्षात ठेवा, मी काय म्हणतोय. माझ्या सगळ्या शब्दावर बारकाईने आपलं लक्ष असं मी गृहीत धरतो. श्रावणाच्या आईवडील म्हणतात, राजा, आजपर्यंत कोणाच्याच बद्दल मनात वाईट विचार आला नाही, पण मात्र आज मनात असा विचार येतोय की जर आम्हाला पुत्रयोग झाला असेल तर कदाचित तुला पुत्रयोग होईल. आपण आजपर्यंत अनेक वेळा ऐकलं श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिला आहे, पण एक वाक्य लक्षात ठेवा, शाप देणाऱ्यांच्या पोटी श्रावणासारखी सेवाधारी मुलं जन्माला येत नसतात. म्हणून श्रावणाच्या आईवडील म्हणतात, आजपर्यंत कोणाच्याच बद्दल मनात वाईट विचार आला नाही, आज मात्र असा विचार येतोय, भावना व्यक्त नाही आहे, असा विचार येतोय की जर आम्हाला पुत्रयोग झाला असेल तर कदाचित तुला पुत्रयोग होईल. ज्यांच्या मनात कोणाच्याच बद्दल वाईट विचार येत नाही ना, त्यांच्या पोटी श्रावणासारखी मुलं जन्माला येत असतात. हे वाक्य लक्षात ठेवा. कोण्या जीवाचा न घडो मत्सर,
मग सर्वेश्वर पूजनाचे. माझ्यामुळे कोणाचं अंतकरण दुखावलं जाणार नाही ही भावना अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून श्रावणासारखा मुलगा जन्माला आला, आई बापाच्या पोटी का जन्माला आला याचं कारण आहे कोणाच्याच बद्दलचा वाईट विचार त्यांच्या मनामध्ये नाही, कोणाच्याच बद्दलचा नाही. शेवटी मात्र श्रावणाच्या आईवडिलांनी त्या राजाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी देहत्याग केला. पुढे या राजा दशरथाच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 4 भावंड जन्माला आले. एकमेकाचे सावत्र भाऊ आहेत. पण पुढची गोष्ट लक्षात ठेवा, आजही सख्या भावांच्या मधलं प्रेमाचं वर्णन करायला सावत्र भावाची उपमा द्यावी लागते, हे विशेष आहे. सावत्र भावांच्या मधल्या प्रेमाकरता राम लक्ष्मणाची उपमा दिली असती ना तर योग्य आहे. पण आजच्या जगात सख्खे भाऊ जर कोणी प्रेमानं वागत असतील तर त्यांच्याकरता उपमा देताना कोणाची द्यावी लागते? सावत्र भावाच्या. कोणी काय म्हणतात जुनी माणसं, काय राम लक्ष्मणासारखे भाऊ आहेत. अरे पण ते एकमेकाचे सावत्र भाऊ होते. पण इथे मात्र सख्या भावाच्या प्रेमाला वर्णन करावं लागत आहे. या राजा दशरथाच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी 4 भावंड जन्माला आले. याच्यातला राम हा 10 अवतारापैकीचा एक अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण त्यातला हा राम आहे. ज्या राजा दशरथाच्या पोटी राम म्हणजे देव जन्माला आला, त्या देवाला आपल्या वडिलांच्या जीवनातला मृत्यू 14 वर्ष पुढे ढकलवता आला नाही ढकलवता आला. पुढे ढकलं काय करायचं होतं? फक्त पुढे न्यायचं होतं. वनवासाहून तो परत आला असता आणि मग राजा दशरथ गेला असता तर मुलगा सोबत राहिला असता. देव होता तो, सोबत राहिला असता. किंवा नंदीग्राममध्ये भरत आणि शत्रुघ्न होते, ते मामाच्या गावाहून इकडे आले असते अयोध्येमध्ये आणि मग जर राजा दशरथ गेला असता तरी पण पुत्रयोग झाला नसता. कोणीतरी एक मुलगा सोबत शेवटी राहिला असता. हे वाक्य थोडं माझ्या भाषेत सांगू का? देवाला सुद्धा आपल्या बापाचं प्रारब्ध बदलवता आलं नाही. मी कशासाठी सांगत होतो? एका विशिष्ट वेळेनंतर आमचा मृत्यू जिथे निश्चित आहे ना, तो निश्चित असलेला मृत्यू बदलवता येत नाही. ते देवाला सुद्धा शक्य झालं नाही. अजून एक सिद्धांत सांगू. आपल्याला देवानं कर्माचं स्वातंत्र्य दिलंय ना, आपल्याला देवानं जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे कशाचं दिलं स्वातंत्र्य? कर्माचं स्वातंत्र्य दिलं. हे कर्म करत असताना आमच्याकडून एखादी गोष्ट चुकून जरी घडली, राजा दशरथाकडून बाण कसा लागला होता? जाणीवपूर्वक मारला होता का? नाही, चुकून घडलं होतं. आमच्याकडून चुकून जरी एखादी गोष्ट घडली तरी त्या चुकीच्या केलेल्या कर्माचं सुद्धा प्रायश्चित्त आम्हाला चुकत नाही. राजा दशरथाकडून चुकून बाण लागला, पण श्रावणाच्या आईवडिलाचे शब्द, ज्या भावना होत्या त्या मात्र टाळता आल्या नाही. थोडे शब्द वेगळे वाटतील, थोडे तुम्हाला शब्द कदाचित माझे वेगळे वाटतील, पण ऐका सभापती साहेब, काय सांगतो मी. देवाच्या बापाकडून चुकून कर्म घडलं तरी पण चुकलं. कर में दशरथ वियोगे मेला, कर में श्री राम वनवास गेला, कर में रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी, कर में दशरथ वनवास गेला, कर में राम वनवास गेला, कर में रावण जय पावला, योग कर्मानं रामाचा बाप म्हणजे देवाचा बाप होता राजा दशरथ, त्याला पुत्रयोग घडला. कर्मामुळे श्रीराम वनवासाला गेला, कर्मामुळे रावण क्षय पावला, त्याला त्याचं कर्म अडवलं, मृत्यू आला. आणि सीतेला सुद्धा कर्मामुळे काय झाला? पतीचा वियोग घडला. एका विशिष्ट वेळेनंतर आमचा जो मृत्यू आहे तो शाश्वत आहे, तो टाळता येत नाही. देव सत्ययुगामध्ये त्या हिरण्यकश्यपानं तपश्चर्या केली आणि त्यानं भगवानाला असा वर मागून घेतला की मी अमर झालो पाहिजे. देवानं त्याला सांगितलं, बाबा असं अमर इथे कोणाला होता येत नाही. येथे उरो आले नाही आणि मग अवतार शब्द आहे. अगोदर नाही आणि मग अवतार. येथे उरो आले नाही, अवतार. इथे राहता येत नाही बाबा, कोणालाही राहता येत नाही. त्यानं सांगितलं ठीक आहे, मला राहता येत नसेल
तर मला येणारं जे मरण आहे ना ते मरण माझ्या अटी शर्तीमध्ये असलं पाहिजे. देवानं सांगितलं अमर व्हायची सोडून कोणती पण अट सांग मला मान्य आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग यानं अटी सांगायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपनं मला दिवसा मरण नको म्हणजे मान्य, मला रात्री मरण नको मान्य, मला घरात मरण नको मान्य तथास्तु, मला बाहेर अंगणात मरण नको तथास्तु, मला स्त्रीकडून मरण नको तथास्तु, मला पुरुषाकडून मरण नको तथास्तु, मला अस्त्रानं मरण नको तथास्तु, मला शस्त्रानं मरण नको तथास्तु, मला प्राण्याकडून मरण नको तथास्तु, मला पशुकडून मरण नको तथास्तु, सजीवाकडून नको मान्य, निर्जीवाकडून नको सगळ्या अटी मान्य केल्या. याला असं वाटलं आता अशी काही जागाच राहिली नाही ज्याच्यामुळे मला मरण येईल. आणि मग त्याच्याजवळचं जे काही तपसामर्थ्य होतं त्यानं अतिरेक सुरू केला. बाकीच्यांना त्रास देत होता तोपर्यंत ठीक होतं, त्याने ऋषीमुनी साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग मात्र देवाचं बिघडलं. सगळ्यांची तक्रार भगवान विष्णुदेवाकडे. देव असा ख्याली आहे. या हिरण्यकश्यपनं आपल्या नगरीमध्ये असा नियम केला होता, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. तर आता त्याचा नियम होता देवाचं नाव घ्यायचं नाही आणि घेतलं तर घेऊ द्यायचं नाही. आणि त्याच्या मुलाचं नाव नियम होता देवाचं नाव सोडून दुसरं काही घ्यायचं नाही. म्हणजे बापाचा नियम होता देवाचं नाव घ्यायचं नाही आणि पोराचा नियम होता देवाचं नाव सोडून दुसरं काही घ्यायचं. शेवटी काळ सोकवून येण्याचं सगळ्या पोरावर सगळ्या प्रकारचे प्रयोग केले. शेवटच्या प्रयोगाच्या वेळेला त्यानं सांगितलं या खांबात सुद्धा मी ज्याचं नाव घेतो तो आहे. आणि त्या खांबावरून त्या ठिकाणी नरसिंह अवतार प्रगट झाला. नरसिंहानं त्या हिरण्यकश्यपला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या राजवाड्याच्या चौकटीमध्ये बसला. आपल्या मांडीवर त्यानं त्याला आडवं घेतलं. तर नरसिंह त्याचं पोट फाडणार इतक्यात त्या हिरण्यकश्यपनं सांगितलं तू मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? तुला माझ्या मरणाच्या करता काही अटी आहेत. ते म्हणे तू अट सांग मी त्यातलं नियोजन सांगतो. यानं अट सांगितली मला तो दिवसा मारू शकत नाही रात्री मारू शकत नाही. त्या नरसिंहानं सांगितलं आता दिवसही नाही रात्रही नाही आहे. का? सूर्य मावळला आहे पण अंधार पडलेला नाही. हा संध्याकाळ ही संध्याकाळचा वेळ आहे ना तेवढा जो वेळ आहे. दिवस पण नाही रात्र पण नाही. सूर्य तर मावळला आहे पण अंधार पडला नाही चंद्रोदय झाला नाही. मधला काळ आहे संध्याकाळची वेळ आहे. दिवसही नाही रात्रही नाही. तो मला घरात मारू शकत नाही बाहेर मारू शकत नाही. तो म्हणे तू घरात पण नाही बाहेर पण नाही. उंबरट्यावर आहे बरोबर. घरातही नाही आणि बाहेरही नाही. तुम्हाला आकाशात मारू शकत नाही जमिनीवर मारू शकत नाही. तो म्हणजे तू जमिनीवर पण नाही आणि आकाशात पण नाही आहे. माझ्या मांडीवर आहे. पाय जमिनीला लागला नाही हात आकाशाला लागत नाही. तो आकाशात पण नाही जमिनीवर पण मध्येच आहे. मला स्त्री मारू शकत नाही पुरुष मारू शकत नाही. तुम्हाला मी नरसिंह आहे मी स्त्री पण नाही पुरुष पण नाही. मला प्राणी मारू शकत नाही मनुष्य मारू शकत नाही पशु मारू शकत नाही. एवढं फक्त सिंहाचं आहे खालचं माणसाचं आहे. म्हणजे मी प्राणी पण नाही कारण खाली माणूस आहे आणि वरचं प्राण्याचं आहे म्हणजे मी माणूस पण नाही. मी स्त्री पुरुष दोन्ही पण नाही. मला सजीव मारू शकत नाही निर्जीव मारू शकत नाही. मी तुझा मृत्यू नखानं करणार आहे. हाताला जोडले तोपर्यंत वाढता सजीव आहे. कापले तर वेदना होत नाही निर्जीव आहे. सगळ्या प्रकारच्या अटीशर्ती मान्य झाल्या आणि हिरण्यकश्यपचा वध झाला. त्या हिरण्यकश्यपला माहित नव्हतं आपण चतुर आहे बुद्धिमान आहे पण हा चतुरातू शिरोमणी आहे. चतुरात शिरोमणी कुणाला म्हणती खाणी मुकुट सकळा मने मुकुट सकळा मने धन्य तोची विठोबा. चतुरात शिरोमणी कुणाला म्हणती खाणी कुणाला वळण्याची खाण. चतुरात शिरोमणी कुणाला म्हणती खाणी मुकुट सकळा मने आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलं. आपण सगळे चतुरात बुद्धिमान आहोत पण देव कसा आहे चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी.
या हिरण्यकश्यपला माहितीच नव्हतं तो आपल्या बारशाला होता म्हणून. यानं सगळ्या अटी सोडवल्या, पण त्या सगळ्या अटीतून सुद्धा हिरण्यकश्यपला जावं लागलं. मी तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी गोष्ट कशासाठी सांगतो लक्षात ठेवा तुम्ही. मी याचा समारोप करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कोणालाही आपल्या विशिष्ट वेळेनंतर आपल्या प्रारब्ध कर्मानुसार नियोजित असलेलं मरण टाळता येत नाही. यासाठी गोष्ट सांगतोय. गोष्ट सांगून वेळ घेणं माझा स्वभाव नाही. आपल्या या प्रवरेच्या काठावर घडलेली गोष्ट आहे. नेवासा क्षेत्रामध्ये आपल्यापासून पूर्वेला 100 किलोमीटरवर ज्ञानोबानं ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानोबानं सांगितला आणि लिहिला कोणी? सच्चिदानंद बाबांनी लिहिला. इथे या काठावर. नवनाथ आपण एवढे भाग्यवान आहोत या अकोले संगमनेर तालुक्यामध्ये. म्हणजे प्रवरेच्या काठावर जन्माले लोक सगळे अतिशय भाग्यवान लोक आहेत. प्रवरेच्या म्हणजे इथे जरी जन्माला तर हे सगळे प्रवरेलाच जाऊन मिळते. म्हणजे आपण सगळे त्याच्या उपनद्या जरी असल्या तरी आपण सगळे भाग्यवान आहोत. कशानं? जिच्या काठावर ज्ञानेश्वरीचा जन्म झालाय तिच्या काठावर देवानं आपल्याला जन्म दिला. या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांची मोठी बहीण आहे. ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांची मोठी बहीण आहे. का? एकाच आईच्या कुशीतून 2 लेकरं जन्माला आली तर त्यांचं नातं काय होतं? आपसात बहीण भावाचं नातं आहे. ज्ञानेश्वरी आमच्या अगोदर 750 वर्षापूर्वी इथे जन्माला आली आणि त्याच्यानंतर आपण जन्माला आलो. याचा अर्थ जरी कोणाला बहीण नसली ना तर तसं मानू नका, ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांची कोण आहे? मोठी बहीण आहे. एखाद्या वेळेला बाकीच्या बहिणी रक्षाबंधनला भाऊबीजेला येत नसल्या ना तरी पण या बहिणीला बोलवत जा. या बहिणीला मांडीवर घ्या. या बहिणीचं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकत्री ओवी अनुभवावी. ही वाचा. ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या दगडा. तिचं चिंतन करा. ही बहीण आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण शास्त्रामध्ये ग्रंथकृपेला सुद्धा अत्यंत अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व आहे. ही ज्ञानेश्वरी मृत असलेल्या सच्चिदानंद बाबांनी लिहिली आणि ज्ञानोबरायांनी सांगितली. ते पूर्ण होऊन परत येत तेव्हा पुंतांबा क्षेत्रामध्ये आलेत. शेकडो प्रेतं पडली होती. यांनी विचारलं का प्रेत आहेत? त्यांनी सांगितलं चांगदेव महाराज इथे समाधीस्थ आहेत. समाधीत उत्थान पावले. या सगळ्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं तरी सगळी प्रेतं जिवंत होतात. कधी उठतात ते? त्यांची समाधी उत्थान होईल तेव्हा. 9 वर्षांची मुक्ताई आहे. 9 वर्षाच्या मुक्ताईनं गोदावरी मातेचं गेले पाणी आपल्या हातामध्ये आणलं आणि ते पाणी ते सगळ्या प्रेतांवर टाकलं. 9 वर्षाच्या मुक्ताईनं शेकडो प्रेतं जिवंत केली. पुढे ते आळंदी क्षेत्रामध्ये गेले. इथल्या व्यवस्थेनं न्याय दिला होता. जर तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुमच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तो न्याय त्यांच्या हातामध्ये दिला आणि शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेबांनी काय केलं? देहांत प्रायश्चित्त घेतलं. पहाटेच्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वाधीन ही 3ही मुलं केली आणि ते मात्र हा लोक सोडून गेलेत. का सांगितले हा दृष्टांत? ज्या 9 वर्षाच्या मुक्ताईला शेकडो प्रेत जिवंत करता आली आणि ज्या ज्ञानोबराला त्या मृत असलेल्या सच्चिदानंद बाबांना उठवता आलं त्यांना स्वतःला आपल्या आईवडिलाला थांबवता आलं नाही. तुकोबराची भाषा काय आहे? बाईले एक अन्न करता गेली. एकुलता एक मुलगा आहे, आपली पत्नी आहे, पण मात्र ते फक्त अन्न मिळालं नाही म्हणून जग सोडून गेले. एरवी दुष्काळ पडला त्यावेळेला जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मांडलेल्या अन्नछत्रावर 4 महिने पंचक्रोशी जेवत होती. ज्यांना 4 महिने सगळ्यांना पोटभर जीव घालता आलं त्यांना मात्र स्वतःच्या पत्नीला जीव घालता आलं नाही. चला शेवटची गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये विशेषपणे आपल्या राज्यामध्ये एक खूप विद्वान डॉक्टर होऊन गेले. त्यावेळच्या काळामध्ये ते परदेशात शिकून आले होते आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते. नंतर ते कॉन्फरन्स घ्यायचे. त्यामध्ये देशातले हृदयरोग तज्ज्ञ त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. अगोदर परदेशात शिकून आले, गोल्ड मेडलिस्ट होते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अनुभव ज्ञानानं इतर डॉक्टर लोक त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. त्यावेळेला स्टेंट टाकायची पद्धती नव्हती, ओपन हार्ट सर्जरी व्हायची. मुंबईमध्ये त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये एका प्रसिद्ध माणसाची ओपन हार्ट सर्जरी केली. तिथे करताना त्यांच्या 2 गोष्टी पणाला लागणार होत्या. एक, त्यांचं बुद्धी कौशल्य पणाला लागणार होतं आणि दुसरं, ज्या माणसावर ते शस्त्रक्रिया करत होते तो माणूस अत्यंत प्रसिद्ध आणि त्यांचे सगळे फॉलोअर जे होते, त्यांचे सगळे फॅन फॉलोअर, त्यांचे जे अनुयायी, त्यांचे शिष्य, त्यांचे जे सगळे भक्त परिवार जो होता ना ते थोडेसे उग्र स्वभावाचे होते. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी ओपन हार्ट सर्जरी केली. आता सगळे शिवसैनिक म्हणजे कडवे होते.
बाळासाहेबांना देव मानणारे होते आणि अशात त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करायची होती. जर उद्या कदाचित काही रिस्क झाली असती तर मात्र त्यांना माहिती आहे आपलं अस्तित्व जगाच्या नकाशावर राहणार नाही. तशा दिव्यत्वानं त्याने ते ऑपरेशन यशस्वी केलं आणि अगोदर जगप्रसिद्ध असलेला माणूस आपल्या देशातले आणि परदेशातले सगळे VIP लोक त्यांना देवदूत मानायला लागले. सगळे त्यांचे पेशंट झाले. उद्योग जगतातले सगळे लोक त्यांचे पेशंट झाले आणि जगप्रसिद्ध असलेला माणूस पुन्हा काय झाला, जगप्रसिद्ध झाला. पण पुढे ऐका, जो माणूस देशातल्या हृदयरोग तज्ञांचा मार्गदर्शक होता, अनेक लोक ज्यांना देवदूत मानत होते अमोलजी, त्याच डॉक्टर नीतू मांडकेंचा मृत्यू हा हृदयविकारानं झाला. हो ना शेठ, मला असं वाटतंय जर त्यांचा मृत्यू लिव्हर फेल्युअरनं झाला असता, किडनी फेल्युअरनं झाला असता किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये झाला असता किंवा अन्य काही आपत्तीमध्ये झाला असता तर एवढं विशेष राहिलं नसतं. पण हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शक असलेल्या डॉक्टरांचा मृत्यू त्या हृदयविकारानं होतो. याचा अर्थ असा आहे की एका विशिष्ट वेळेनंतर आमचा जिथे मृत्यू असेल ते प्रारब्ध आम्हाला बदलवता येत नाही. आता एवढा वेळ मी जे सांगत होतो त्याच्याकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष होतं असं गृहीत धरून मी याचं कन्क्लुजन करतो. मी पहिलं उदाहरण दिलं प्रभुरामचंद्राचं, जो देव होता. मी दुसरं उदाहरण सांगितलं हिरण्यकश्यपचं, जो राक्षस होता. मी तिसरं उदाहरण सांगितलं ज्ञानोबा आणि तुकोबराचं, जे संत होते. आणि मी चौथं उदाहरण सांगितलं डॉक्टर नीतू मांडकेंचं, जे मनुष्य होते. म्हणजे राक्षस, देव, संत आणि मनुष्य यापैकी कोणी, बरं हे चारही सामान्य नव्हते, हे चारही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले असामान्य आहेत. बरोबर ना, चारही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले असामान्य आहेत. पण या चौघांनाही आपल्या विशिष्ट वेळेनंतर येणाऱ्या आपल्या प्रारब्ध कर्मामध्ये बदल करता आला नाही. या अर्थानं हा सगळा परिवार सधन जरी असला, प्रयत्नवादी जरी असला, स्वतः दादा हे किती कर्तृत्वान चांगल्या सच्चिल स्वभावाचे जरी असले, तर एका विशिष्ट वेळेनंतर आमचा मृत्यू जो ठरलेला असतो तो आम्हाला टाळता येत नाही. आम्ही आत्ताचा जो क्षण इथे बसून आहोत ना, हा क्षण फक्त आमच्या हातात आहे. यानंतरचा कोणताच क्षण आमच्या हातामध्ये नाही, कोणता क्षण नाही. तुम्ही सगळी माणसं इथे येताना पूर्वनियोजित पद्धतीने आलात. तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यावर माझा जो काही सामाजिक निरीक्षण आहे त्याच्यातून मला असं वाटत नाही आपल्यापैकी कोणी एसटीन आलं असेल म्हणून. प्रत्येकजण स्वतःच्या साधनाने इथे आलात. जसं आपलं येतानाचं नियोजन आहे तसं जातानाचं सुद्धा प्रत्येकाचं नियोजन ठरलेलं आहे. कीर्तन संपणार, श्रद्धांजली होणार, प्रसाद येणार आणि आपण आपल्या घरी जाऊन पोहोचणार. ए मावशो इकडे मी दिसलो का? हां, ऐकून आपण नका पण लागलं तर असं बटा 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 माझ्याकडे पात्रा आपसात बोलू नका जोपर्यंत मी बोलतो तोपर्यंत. इकडं पहा, इकडं पहा, इकडं. हां, बेटा बेटा सावधान. असं याचा अर्थ शाळेत गेलेले आहेत म्हातारे, सरळ झालं लगेच. इकडे पहा, ऐका. झालं, मी 10 मिनिटात थांबतो. बरोबर 12:15 वाजता, बरोबर ना? गोबटराव किती वाजेपर्यंत? हां, 12पर्यंत. अजून 10. हां हां, ऐका काय सांगत होतो मी. म्हणा सांग, तुझं तुला ध्यान आठवते नाही का? आम्ही का तुझं ध्यान ठेवायला आलो एवढ्या लांब? प्रत्येकजण इथं जसा स्वतःच्या नियोजनानं आला तसं जायचं सुद्धा नियोजन आपल्या सगळ्यांचं प्रत्येकाचं झालेलं आहे. दुसऱ्याच्या गाडीवर बसून आलेली माणसं काय करतात, त्याचं जेवण व्हायच्या आत आपलं जेवण करून हात धुवून त्याच्या गाडीजवळ जाऊन उभं राहतात. इतकं पुढचं नियोजन सगळ्यांचं अप टू डेट असतं. आता इकडे बघा, जसं येण्याचं नियोजन आपलं 8 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी काहीतरी ठरलंय, त्या दिवशी आपण जाण्याचं सुद्धा नियोजन केलंय. मग इथलं संपलं, आपण आपल्या घरी जाणार आहे, त्याच्याकरता प्रत्येकाचं नियोजन ठरलेलं आहे. 1 दिवसापूर्वी नाही ठरलं, 4-8 दिवसापूर्वी ठरलंय. घरी जाऊन पोहोचणारच आहे एवढी खात्री जेवढ्यांना आहे, फक्त तेवढ्यांनीच बोटवर करा. आहे का खात्री? नाही. जर खात्री देता आली असती ना तर महाराजांच्या अभंगातला, गाथ्यातला अभंग पुसावा लागेल. क्षणभंगूर नाही भरबसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा. एवढं सगळं
यातले पहिले 2 शब्द आहेत ना, एक क्षणभंगूर नाही भरवसा आणि दुसरा वारे सावध तोडा माय आशा. या वारे सावध मध्ये तुकाराम महाराज मला सावध करतायत. ते म्हणतात नंतरच्या एकाही क्षणाची खात्री नसेल तर आत्ता जो क्षण आमच्या हातात आहे त्या क्षणातच आपल्या आयुष्याचा विचार करा. अभंग. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हजे करावा विचार. क्षणोक्षणी हजे करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाते करावा विचार. क्षणोक्षणी हाते करावा विचार. करावया पार भवसाधू. करावया पार भवसाधू. तरावया पार भवतीन. तरावया पार भवसेन. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भवसाधू. नासिवंत देह जाणार सकळ. नासिवंत देह जाणार आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात ना, क्षणक्षणे हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जाण्याच्या करता तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करा. का बरं क्षणाक्षणाला विचार करा? एक वाक्य तुम्ही नेहमी ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं आहे. व्हॉट्सॲप नावाच्या ग्रंथात आलं होतं. हा ग्रंथ माहिती ना तुम्हाला? अमोलराव, हा ग्रंथ माहिती नाही असा माणूसच नाही सरपंच कोणी. बाकीचे ग्रंथ काहींना माहिती नाही, पण हा ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराजांनी कदाचित याच्याकरताच लिहिलं होतं, दिनरजनी हाची धंदा याच्याकरताच लिहिलं. सदा सदा सर्व काळ याचं चिंतन चाललं असतं. त्याच्यात एक वाक्य होतं. काय वाक्य होतं? 2 श्वासांच्या मधलं अंतर म्हणजे जीवन आहे. एक श्वास आम्ही घेऊन संपवला आहे आणि यानंतरचा कोणताही श्वास आमच्या आयुष्यातला शेवटचा श्वास होईल. म्हणजे एवढा जो वर्तमानात लक्षण आमच्या हातात आहे ना. भूतकाळ सगळ्यांचा दुःखाचा आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. फक्त वर्तमानाचा आत्ता घेतलेला श्वास एवढा एक क्षण फक्त आमच्या हातात आहे. एवढ्या क्षण जर आमच्या हातात असेल तर याच क्षणाला आम्ही विचार करा. याच क्षणाला. कारण का? यानंतरचा कोणत्या श्वासाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त गर्दी आपल्याकरता ठरलेली आहे, आपल्याला माहिती नाही. हो, मगाशी बोललो ना, क्षणभंगूर नाही भरवसा. आपण आयुष्यात किती क्षण अनुभवलेत पहा. क्षण म्हणजे सेकंदाचा 100वा भाग. डिजिटल घड्याळामध्ये सेकंदाचा 100वा भाग मोजता येतो, पण त्याचं नाव नाही माहिती. शर्यती वगैरे चालल्या असतात किंवा स्पर्धा असल्या
ते डिजिटल घड्याळ लावलं असतं, एका बाजूला तास पडतात, मिनिट पडतात, पुढे सेकंद पडतात, त्याच्या पुढे डोळ्याला सापडत सुद्धा नाही, एका सेकंदात 100 आपल्या मोबाईलमध्ये स्टॉपवॉच आहे, ते लावा, त्याच्यात लगेच कळतंय, सेकंदाचे 100 घडामोडी त्या सेकंदाच्या पुढच्या चौकटीत होतात, पण आपल्याला डोळ्याला दिसत नाही. इतक्या सूक्ष्म वेळामध्ये 100 आकडे निघून जातात. या क्षणाच्या खालचा भाग आहे निमिष. डोळ्याची पापणी खाली जाऊन वरती यायला जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणतात? निमिष. तेवढ्या वेळात माशी पाक पाखडी तवय हे सरे, डोळ्याची पापणी खाली येऊन वर जाईपर्यंत या जगातून या शरीरातून आपल्या प्राण निघून जातो. डोळ्याची पापणी खाली यायला लागली आणि पुन्हा वर जायला लागली तर 2-3 तासात पोचते का नाही वर? 11 निघाले 2-1 वाजेपर्यंत. मी जाग्या माणसाची म्हणतोय, झोपेल माणसाची कधीच पोहोचत नाही 4-5 तास पूर्ण होईपर्यंत. एवढ्या वेळामध्ये जर हे आयुष्य संपणार असेल तर महाराज म्हणतात मग तेवढाच एक वेळ आमच्या हातात आहे. तेवढ्या क्षणाला क्षण हाची करावा विचार. कशाचा विचार करावा? तरावा या पार भवसिंधू, या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार आमच्या मनामध्ये यावा. तो कोणत्या? जेवढा क्षण आमच्या हातात आहे ना तेवढ्या क्षणाला यावा. कारण भविष्य काळात आम्ही करू, पण ती सत्ता, ती वेळ आमच्या हातामध्ये नाही. मग सांगितलेली 4 उदाहरणं डोळ्यासमोर ठेवा. कोणालाही त्या सत्तेचं स्वातंत्र्य नाही. या भवसागरातून तरुण जाण्याचं म्हणजे नेमकं कशाचं? देवाने जे जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय ना, त्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून आपलं आणि आपल्याबरोबर इतरांचं जीवन आनंददायी करणं म्हणजे आमच्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग आहे. आपलं स्वतःचं आणि आपल्यामुळे आपण ज्यांच्यासोबत आहोत त्या सगळ्यांचं जगणं आनंददायी करणं म्हणजे आमच्या जगण्याचा सदुपयोग आहे. तर आमच्या जगण्याचं सार्थक आहे. आम्ही समाजाच्या कामाला आलो, कुटुंबाच्या कामाला आलो नाही. आम्ही फक्त कुटुंबाच्या कामाला आलो, समाजाच्या अजिबात कामाला आलो नाही, तरी आमचा जगण्याचा उपयोग नाही. खूप मोठी श्रीमंत असली पण समाज उपयोगी जर नसली ना, लोक सांगतात त्यांच्या घरी भरपूर आहे पण चांगल्या कामाला म्हणून कुठे 4 बोटाने नाही. याचा अर्थ आम्ही अपयशी झालो. एखादा माणूस खूप सामाजिक काम करत राहिला पण घरी जर कदाचित काही जमलं नाही, का 19-20 झालं, काही उन्हपुरं राहिलं, तरी माणसं म्हणतात जगाकरता सगळं केलं पण घर प्रपंच जमला नाही. देवानं मला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय ना, आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्याचा सगळ्या क्षेत्राला स्पर्श करताना आम्ही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरता देवानं स्वातंत्र्य दिलं, लक्षात ठेवा. आणि त्याच्याकरताची वेळ किती हातात आहे? भूतकाळ दुःखाचा आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. एवढा एक क्षण हातात आहे, तेवढ्यातच विचार करा. जर त्या क्षणात विचार केला नाही, मगाची 4ही गोष्टीचे 4ही दृष्टांत डोळ्यासमोर ठेवून तुकाराम महाराज म्हणतात शरीराचा स्वभाव आहे तो जाणार आहे दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खात काळ सावधान, आयुष्य खात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, हा नाशिवंत देह जाणार सकळ.
आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण सुरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, शरीराचा स्वभाव आहे नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. आपण झालेलं मोजतोय. आपल्याला विचारलं किती वय, 30, 35, 40, 50, 60, 70, 80, 90, जे ज्याचं एवढं असेल तो झालेलं मोजतोय. काळ मात्र झालेलं मोजत नाही. काळ अजून किती आहे, अवकाश, त्याचं काउंट डाऊन चालू आहे. तो उलट्या दिशेनं मोजतोय, तो राहिलेलं मोजतोय. अजून किती आहे अवकाश, काय भजनाशी उरले तो उरलेलं किती आहे ना तेवढं मोजतोय. म्हणून महाराज म्हणतात, जे उरलेलं आहे ते चिमुडभर आहे, ते थोडं आहे. ते थोडं असल्यामुळे जेवढा काळ आमच्या हातात आहे त्यातून हे शरीर आमच्या ह्या हातातून सुटून जाण्याच्या ऐवजी काळाच्या खाईमध्ये हे शरीर जाण्याच्या पूर्वी आपण विचार करा. नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान हा शब्द कोणाकरता आहे? हा गेलेल्या माणसाकरता नाही आहे, राहिलेल्या माणसाच्या करता. एक पाहतशी एकाचे दहने, सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. आम्ही रोज दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो, रक्षाबंधन जातो, श्राद्ध विधीला जातो, कोणाच्या दशक्रियेला जातो. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या या दुःखद प्रसंगाला जाऊन 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 आपण शेकडो वेळा गेलो. आपल्याला असं वाटायला लागले की आपण फक्त त्याच कामं करत आहोत, आम्ही अमर आहोत. कोणीतरी लोक जात राहणार, आम्ही त्यांना वाटे लावणार आहोत. नाही, आपल्या प्रत्येकाच्या संपर्काला काही मर्यादा आहेत. प्रत्येका संपर्काला मर्यादा आहेत. कोणाचे 1000, 2000 असतील, कोणाच्या 5000 असतील, कोणाचे 10,000 असतील, कोणाचे लाखभर लोक असतील संपर्कात आहेत. संपर्कात किती पण असले तरी प्रत्यक्ष संपर्कात प्रत्येकाच्या काही 1000-2000 लोक असतात. थोडासा आहे बरोबर ना, काही थोडेफार 1000-2000 लोक संपर्कात असतात. त्याच्यापैकी सुद्धा 100-500 लोक अशी असतात की ज्यांच्याशी आपला नित्य संपर्क असतो, नाही का सरपंच? काही नित्य संपर्कात असतात. आजपर्यंत माझा असा अंदाज आहे, आपल्या प्रत्येकाच्या संपर्कातील किमान 200 लोक तरी गेले असतील, कमीत कमी. ज्यांच्यासाठी आपण प्रत्यक्ष उपस्थित होतो असे किमान 200 तर असतील. काही काही चेहरे इथे असे आहेत की बाबा त्यांच्या संपर्कात जास्त असतील, पण तरी किमान 200 लोक तरी असे असतील की जे आत्तापर्यंत आपल्या संपर्कात होते पण हे जग सोडून गेलेत. त्याच्यामध्ये काही आपल्यापेक्षा जास्त वयाचे जसे ना तसे काही आपल्यापेक्षा कमी वयाचे सुद्धा आहेत. काही आपल्यापेक्षा श्रीमंत जसे तसे आपल्यापेक्षा गरीब सुद्धा आहेत. काही आपल्यापेक्षा दिसायला चांगले तसे आपल्यापेक्षा कुरूप सुद्धा लोक त्या ठिकाणी गेलेत. आपल्या संपर्कातले किमान 200 लोक आपल्या डोळ्यासमोर गेलेत. याचा अर्थ आपल्या संपर्काच्या यादीमध्ये जाणाऱ्यांच्या क्रमात आपला नंबर जवळ आला का लांब गेला? संपर्क यादीतले 200 कमी झाले म्हणजे तुम्ही फारच सिरियस झाले, एवढा जवळ नाही आला अजून, पण मात्र जवळ आला. कारण शरीराचा स्वभाव आहे नाशिवंत देह. 10 वर्षानंतर आपण आपला फोटो पाहिल्याना ओळखू येत नाही, पण तो बदल काय असा वर्षावर्षानं झालाय का? नाही, एका एका क्षणानं झालाय. फक्त एकदम 10 वर्षानं पाहिला म्हणून तो लक्षात आला, पण त्याचं प्रमाण आपण कमी करत आलो, आणखी मायक्रो लेवलला आलो, तर त्याची सुरुवात मात्र त्या क्षणापासूनच झालेली आहे. त्या क्षणापासून झाली आहे. म्हणून एका एका क्षणानं शरीर मृत्यूच्या दिशेनं चाललं असेल तर त्या क्षणाला विचार केला पाहिजे. हा स्वभाव आहे ना नाशिवंत देह, जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान हे गेलेल्या माणसाकरता नाही, राहिलेल्या माणसाने सावध झालं पाहिजे. का हो, माझ्यापेक्षा कमी वयाची माणसं हे जग सोडून चालली, माझ्यापेक्षा श्रीमंत माणसं जग सोडून चालली, माझ्यापेक्षा अधिक आरोग्य चांगले असली माणसं जग सोडून चालली, माझ्यापेक्षा जास्त वयाची माणसं जग सोडून चालली. याचा अर्थ कधीतरी आम्ही जाणार आहोत ना. म्हणून सावध होई बापा, काळ लागला मापा. तो आमच्या मापाला लागलाय, कारण शरीराचा स्वभाव आहे नाशिवंत देह, जाणार सकळ. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये आवडी धरली पाहिजे. जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतील पण संत संगती मिळणार नाही, संतांचा सहवास नाही मिळणार. बाकीचे लोक येतील जातील, आम्ही त्यांच्याकरता जोपर्यंत चांगले आहेत ना तोपर्यंत लोक आमच्याकरता चांगले आहेत. आम्ही ज्या दिवशी त्यांच्याकरता चांगले नाही त्या दिवशी जगसुद्धा आमच्याकरता चांगलं नाही. पण सदोदित आमच्या करण्याचा विचार फक्त संतांच्या ठिकाणी आहे. भागल्या मज वाहतील कडिये, त्यांचे निजोडे सर्व सुख, म्हणून तेच माझे हित करीती सकळ, असं आहे ना. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. हे बघा, किती आयुष्य मिळणार आहे माहिती नाही, पण वर्तमान हातात आहे म्हणून जेवढा वेळ आहोत तेवढा वेळ जगण्याच्या स्वातंत्र्यातून आपण स्वतःला आनंद घेऊ शकतो. आणि तो आनंद फक्त संत संगतीमध्ये आहे, अन्य ठिकाणी नाही. याचा अर्थ जीवनामध्ये आनंदच नाही का? आहे ना, पण लोकांच्या मधला आनंद
हा आपल्या स्वतःच्या स्वार्थापुरता आहे. मी लोकांच्या स्वार्थाचा नाही म्हटलं, आपल्या स्वार्थाचा म्हटलो. जोपर्यंत आपल्या लोकांकडून फायदा तोपर्यंत आपल्या लोकांबरोबर चांगले. ज्या दिवशी लोकांकडून आपला फायदा संपला त्या दिवशी आपण लोकांबरोबर म्हणा चांगले. म्हणा कोण पाहिलं ते म्हणा. आपला स्वभाव काय, लोक चांगले आम्ही चांगले, लोक चांगले नाही आपण सुद्धा. किती पायाजवळ पाहून लोक विचार करणारे माहिती आहे तुम्हाला. जो आमच्या सुखदुःखात येतो आम्ही त्याच्या सुखदुःखात जातो, जो आमच्या सुखदुःखात येत नाही आपणही त्याच्या सुखदुःखात जात नाही. महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. मी कशा करता सांगितलं, अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरज सगळ्यांची पूर्ण होते, अपेक्षा कोणाचीच पूर्ण होत नाही. आपल्या बाजूला असा कोणी माणूस नाही ज्याच्या अन्न वस्त्र निवारा गरजा पूर्ण होत नाही. प्रत्येकाकडे गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? तुम्ही काहीच बोलत नाही, तुम्हाला काढतो बोबाटा होईल का आपला? प्रत्येकाकडे गरजेपेक्षा जास्त आहे, पण गरजेपेक्षा जास्त असलं तरी पण समाधान नाही. एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. कशासाठी सांगतो लक्षात ठेवा. संत समागमी धरावी आवडी, याच्यासाठी गरज सगळ्यांची पूर्ण होते, अपेक्षा कोणाचीच पूर्ण होत नाही. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मणजी वनवासाच्या प्रवासाला निघाले त्यावेळेला अकोल्याच्या अगस्ती आश्रमामध्ये अगस्ती महाराजांच्या सानिध्यात त्यांचा मुक्काम घडला आहे. आपल्या भागात घडलेली गोष्ट आहे. महर्षी अगस्ती महाराजांनी प्रभू रामचंद्राचं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. त्यांचं आगत स्वागत केलं. त्यांच्या सानिध्यामध्ये काही काळ तिथे ते रामायण कथा सांगितली. प्रभू रामचंद्राला रामायण सांगितलं अगस्ती महाराजांनी या आश्रमामध्ये. प्रभू रामचंद्राने अशी अपेक्षा व्यक्त केली की मला तुमच्या सानिध्यामध्येच इथे आमचा आणखी काही काळ आम्हाला घालवायचा आहे. अगस्ती महाराजांनी सांगितलं तुमच्या राहण्याची उत्तम व्यवस्था गोदावरीच्या काठावर केलेली आहे. पवित्र पंचवटी क्षेत्रामध्ये तुम्हाला जाऊन तिथे काळ घालवायचा आहे. इथला तुमचा काळ संपलेला आहे. तिथून एक भुयारी मार्ग होता पंचवटीमध्ये जाण्याकरता, असं म्हणतात. आजही तिथली बंद गुहा तिथे आहे. त्या मार्गाने प्रभू रामचंद्र पंचवटी क्षेत्रामध्ये गेले. देव जाताना अगस्ती महाराजांनी प्रभू रामचंद्रांना वनवासाच्या काळामध्ये पुढे काय काय होणार आहे याही गोष्टी सांगून ठेवल्यात. काही सिद्ध अशा स्वरूपाचे मंत्र तंत्र अगस्ती महाराजांनी त्या आश्रमामध्ये त्यांना सांगितलेत. काही सिद्ध अशा स्वरूपाची आयुध प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी दिलेली आहेत. माता लोपामुद्रा म्हणजे अगस्ती महाराजांच्या पत्नीनं सीतेला जाताना 14 वर्ष पुरतील अशा प्रकारची काही वस्त्र दिलेली आहेत. लक्षपूर्वक आहे का बरं? प्रत्येक गोष्ट किती वस्त्र दिले? 14 वर्ष पुरतील अशी वस्त्र दिली. पुढचं सांगू, लोपामुद्रा मातेला म्हणजे अगस्ती महाराजांच्या पत्नीला माहित होतं हे वनवासात राहणार आहे, म्हणून ती 14 वर्ष वस्त्र धुण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती, इतकी पवित्र वस्त्र होती. किती दिवस पुरणार होती? 14 वर्ष. एक दिवशी सकाळी गोदावरीच्या काठावर पंचवटी क्षेत्रामध्ये आपल्या कुट्याच्या बाहेर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. शेजारी सीतामाता बसलेली आहे. समोरून एक हरिण जाताना सीतामातेनं पाहिलं आणि सीतामातेनं त्या हरिण जाताना पाहिल्यावर सीतामातेनं त्या हरणाकडे बोट दाखवून प्रभूला विचारलं, प्रभूजी मला ते हरिण पाहिजे आहे. प्रभूनं म्हणजे देवानं विचारलं कशासाठी पाहिजे? सीतेनं सांगितलं ते हरिण बाकीच्या प्राण्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. ते जर माझ्यासोबत राहिलं तर मला त्याच्याबरोबर प्रेम आहे, तसं ते मला माझ्या सानिध्यामध्ये राहील, मला आनंद मिळेल. प्रभूने सांगितलं त्या हरणाचा आपल्याला काही उपयोग नाही. तिनं सांगितलं त्या हरणाचं कातडं बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे ना, ते जर मला मिळालं तर मला त्याची चोळी शिवता येईल. प्रभूने जेव्हा हरणाकडे पाहिलं, त्यात ह्या सृष्टीचा निर्माता येतो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्याला माहित होतं अशा प्रकारचा हरिण तर काय आपण निर्माण केलेलं नाही. सृष्टी कोणी निर्माण केली? महर्षी देव, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. म्हणजे अशा प्रकारचं काय हरिण नसतं. प्रभूला वाटलं हे काहीतरी वेगळं विलक्षण आहे. प्रभूनं सीतेला म्हणजे आपल्या पत्नीला सांगितलं आहे. इकडे बघा सगळी माझी तरुण मंडळी, प्रभूनं आपल्या पत्नीला म्हणजे सीतेला सांगितलं आहे अशा प्रकारचं हरिण वगैरे या जगामध्ये काही नसतं. सोन्याचं हरिण वगैरे नसतं. ते सोन्यासारखं दिसणार आहे, ते वस्तूतलं हरिण नाही, काहीतरी मायावी प्रकार आहे. पण सीतेनं ऐकलं, लक्ष ना तुमचं, सीतेनं ऐकलं नाही. याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? याचा अर्थ असा आहे
देव सुद्धा आपल्या बायकोची समजूत घालायला यशस्वी झाला. रेंजमध्ये आहे ना तुम्ही? हां, एवढं ध्यानात राहू द्या फक्त. मग शेवटी सीता माता त्या ठिकाणी आग्रह धरला, प्रभू रामचंद्राला जावं लागलं. लक्ष्मणजी त्या ठिकाणी गेले. सीतेनं ते रेखा ओलांडली. सीतेच्या वाट्याला दुःख आलं. आपल्या पतीचं ऐकलं नाही म्हणून सीतेच्या वाट्याला काय झालं? मी सीतेचं सांगतोय, तुमचं जाऊ द्या, तुमच्या पद्धतीने चालू द्या, माझं काय म्हणणं नाही. तुमच्या पद्धतीने चालू द्या, आपलं काही अडचण नाही. पण एवढं वाक्य लक्षात ठेवा, देवाचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं म्हणजे आपल्या पतीचं ऐकलं नाही तर सीतेच्या वाट्याला काय आलं? दुःख आलं. बस. मग ते लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेण्याकरता त्या ठिकाणी गेले. जटायूची वेळ झाली. जटायूने मार्ग सांगितला. पुन्हा राम लक्ष्मण अगस्ती आश्रमामध्ये आले. अगस्ती महाराज त्यांचं स्वागत केलं. झगडलेली कथा सगळी रामायण त्या प्रभू रामचंद्रांना अगस्ती महाराजांना सांगितली. अगस्ती महाराजांनी त्यांच्या दिवदृष्टीने सांगितलं की तुम्हाला या रस्त्याने गेलं तर सीतेचा शोध होईल. पुढे तुम्हाला राम लक्ष्मण हनुमंतराय भेटतील, जामवंत भेटतील, वाली भेटतील, सुग्रीव भेटतील, वानरसेना भेटेल, सगळे तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला त्याचा शोध घेता येईल. पण रावणासारख्या राक्षसी वृत्तीच्या त्या माणसाला मारण्याकरता काही आयुध शस्त्र लागतील ना, तर ती सदोदित भरत राहणारे भाते, राम, बाण, ते सगळे शस्त्र अस्त्र प्रभुरामचंद्रांनी अकोल्याच्या अगस्ती आश्रमामध्ये त्या रावणाला, त्या अगस्ती महाराजांनी प्रभू रामचंद्राला दिले. अत्यंत दिव्य जागृत जाज्वल्याच्या स्वरूपाचं क्षेत्र आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. कोणी गेले असतील तर धन्यवाद आहे. आपण वारंवार जावं आणि नसतील गेले तर त्यांनी सुद्धा तिथे वारंवार दर्शनाच्या करता यावं, कारण प्रभू रामचंद्र स्वतः तिथे 3दा प्रत्यक्ष आलेले आहेत. मग जसं त्या सदोदित भरत राहणारे भाते वगैरे सगळं दिलं, राम लक्ष्मण त्या ठिकाणी गेले. राम रावणाचं युद्ध झालं, रावण मारला गेला. पुढचं सगळं रामायण माहिती, मला प्रसंग सांगण्यामध्ये काही स्वारस्य नाही. सीतेला रावणानं आपल्या राज्यात ठेवलं. त्या भागाचं नाव आहे अशोकवन. आणि रावणाची जी लंका आहे त्या लंकेचं वर्णन तुकाराम महाराजांनी करून ठेवलं. कोटी घरी जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. स्वतः तुकोबारा लिहितात बरं डॉक्टर. काय लिहितात? रावणाची जी लंका आहे ना ती लंका शुद्ध सोन्याची आहे. मला मोठा प्रश्न पडतो थोडा सर, कधी कधी काय 450 वर्षापूर्वी सोन्यात भेसळ होती का सरपंच? तात्या होती का भेसळ? नव्हती. मग तुकाराम महाराजांना तिथे शुद्ध कांचनाची लिहायची काय गरज पडली बाबूराव? सोन्याचा शब्द पुढे समोर काय लिहिला? शुद्ध शब्द लिहिला. का बरं? तुकाराम महाराजांना माहिती होतं इथं देवाच्या डोक्यात टोपी घालणारे लोक बसलेले आहेत. कसं काय? तुम्ही सगळ्यांनी मकरंदानासपुरीचा सिनेमा पाहिलाय. तो काय म्हणला देवाला? देवा, मी जर आमदार झालो तर मी तुला काय करेल? सोन्याची टोपी घालीन. यानं काय केलं? गावातला एक सोन्या शोधून आणला आणि याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात घातली. तुकाराम महाराजांना माहित होतं नुसती सोन्याची लंका असं जर लिहिलं तर लोक म्हणतील रावणाचंच टोपण नाव सोन्या आहे, आणि म्हणून रावणाची लंका जसं तशी सोन्याची लंका. महाराज म्हटले तसं नाही अण्णासाहेब. काय लिहिलंय? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकाराम महाराज माहित होतं 2025 मध्ये हा अभंग जेव्हा लोक वाचतील ना नरेंद्र भाऊ, तेव्हा सगळे समोर 1 ग्रॅमवाले आणि बेंटेक्सवाले बसलेले असणार आहे हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी लिहिलं शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता पुढे ऐका. सीतेला पाहिजे होतं सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचं कातडं, ज्याच्यामध्ये एक वेळची चोळी होणार होती, आणि सीतेला मिळाली. रावणानं तिला अपर केली, तू जर माझी पट्टराणी झाली तर मंदोदरीच्या बरोबरचे अधिकारी करतो. म्हणजे 7 कोटी शुद्ध सोन्याची घरं मिळणार होती. तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळत होतं का कमी मिळत होतं? नाही कळालं तुम्हाला? तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळत होतं. तिच्या वनात राहते, त्या वनाचं नाव अशोक वन आहे. अशोक शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख. ज्या वनात दुःख नाही अशा वनात म्हणजे सुखाच्या वनात सीता राहते. पण सुखाच्या वनात आणि सोन्याच्या लंकेत सीता दुःखी आहे का सुखी आहे? सुखाच्या वनात आणि सोन्याच्या लंकेत सीता सुखी का दुःखी आहे? दुःखी आहे. कारण सीतेच्या सुखाचं कारण सोनंही नाही आहे आणि सीतेच्या सुखाचं कारण सुखही नाही आहे. सीतेच्या सुखाचं कारण कोण आहे? नाही माहिती तुम्हाला? गुगलवर पाहून सांगता का? सीतेच्या सुखाचं कारण सुखही नाही आहे आणि सीतेच्या सुखाचं कारण सोनं नाही आहे. सीतेच्या सुखाचं कारण तिचा राम आहे. सीतेच्या सुखाचं कारण कोण आहे? सीतेच्या सुखाचं कारण तिचा राम आहे. आमच्या सुखाचं कारण आमचा राम. बोला ना.
अरे आहे का नाही, गपच झाल्यावर त्यांना वाटलं हा म्हणून तर अडचण आहे, नाही म्हणत तरी पण अडचण आहे. माझं कीर्तनही संपलं, माझा दृष्टांतही संपला. माझा सिद्धांत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे असं मी गृहीत धरतो. आपला सिद्धांत होता, गरज सगळ्यांची पूर्ण होते, अपेक्षा कोणाचीच पूर्ण होत नाही. अपेक्षेला सोबत ठेवून जीवन जगाल तर कोणत्या क्षणाला आमच्या आयुष्यातला शेवटचा क्षण येईल ना सांगता येणार नाही. घरून आवरून निघाले होते, फक्त कुठेतरी आपल्या शहरात गावात संगमेला जायचं म्हणजे काय आपण विचार करतो 2-5 मिनिटाचा प्रवास आहे, पण मात्र तो प्रवास पूर्ण झाला नाही आणि त्यांच्या इहलोकेचा कायमचा प्रवास या जगातून झाला. माझ्या या दृष्टांतातले 3 सिद्धांत मी आपल्यासमोर ठेवलेत, तुमच्या लक्षात असतील. पहिला सिद्धांत मी सांगितला होता, देव आपल्या बायकोची समजूत घालायला गेला, यशस्वी झाला नाही. दुसरा सिद्धांत सांगितला होता, आपल्या पतीचं म्हणजे रामाचं म्हणजे आपल्या नवऱ्याचं ऐकलं नाही, सीतेच्या वाट्याला दुःख आलं. तिसरा सिद्धांत सांगितला कोणता, सीता ही देवाची पत्नी आहे. सीता कोण आहे, देवाची पत्नी आहे. सीता ही जनकाची एकुलती एक मुलगी आहे. सीता ही राजा दशरथाची सून आहे. सीता ही रामाची पत्नी आहे. तशी सीता स्वतः सुद्धा रामा इतक्या अधिकाराची आहे. रामाचा आणि सीतेचा अधिकार काही भेद नाही, हे दोघं समान अधिकाराचे आहेत. याचा अर्थ क्वालिफिकेशन पाहून लग्न करायची पद्धती आताची नाही आहे, तेव्हापासूनची आहे. शेवटचा सिद्धांत काय सांगितला लक्षात आहे तुमच्या, जी सीता देवाची बायको आहे त्या देवाच्या बायकोची सुद्धा अपेक्षा पूर्ण झाली. बोला ना, मग जर देवाच्याच बायकोची अपेक्षा पूर्ण झाली नाही, आपला काय त्याच्यापेक्षा दांडगा वशील आहे का काही, आहे का काही नाही. महाराज म्हणतात, अपेक्षा ठेवून जीवन जगू नका, नाशिवंत देह, त्यापेक्षा काय करा, प्राप्त परिस्थितीमध्ये संत समागमी धरावी. हे भोवतालचं जग आपल्याला सोबत लागणारच आहे, सुख दुःखासहित भरलेलं जग आपल्या सोबत लागणार आहे, पण याच्यातच गुंतून राहू नका. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, नका डोळे दुरे भरणे राम. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, नका डोळे दुरे भरणे राहो, नका डोळे दुरे, नका डोळे दुरे भरणे राहो. नाशिवंत देह जाणारे सगळे, नाशिवंत देह जाणारे सगळे, नाशिवंत देह जाणारे सगळे, नाशिवंत देह जाणारे सगळे. रखो माये विठोबाय रखो माय, रखो विठोबाय रखो माय, रखो विठोबाय रखो माय, हरी विठोबा रखो विठोबाय. महाराजांच्या स्वागतासाठी सुभाष शंकर गुंजाळ आणि रवींद्र शंकर गुंजाळ यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. रवींद्र वरती या. हरे विठोबा रखो विठोबाय रखो माय, हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखो माई जय जय, विठोबा रखो माई, जय जय विठोबाय रखो माय, जय जय विठोबाय रखो माय. जय 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 जय, विठोबा रखो माई, जय जय विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, जय जय विठोबा. हरे 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 विठोबा रखो माई, विठोबा रखो हरे माय, होबा जय 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 जय. माई, तो
गोपाल हरे हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा तुकाराम ज्ञानेश्वर माऊली वैकुंठवासी शंकर निवृत्ती गुंजाळ अर्थात दादा वयाच्या साधारण 60-65 वर्षे आपल्याला सोडून गेलेत. अपघातानं त्यांचं देहावसान झालं. पुढे काही ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांच्यावर पुढे उपचार करता येणं शक्य झालं नाही. नंतरचा सगळा परिवार हा जसा सदर आहे तसा सुसंस्कृत आहे. सुभाषराव हे व्यापारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कांदा व्यापारी म्हणून आपल्या मार्केटमध्ये आहेत. रवींद्रजी हे नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला राहतात. त्यांचे बंधू आहेत हौशीरामजी, बाळासाहेबजी, भाऊजाई शांताबाई, रत्नाबाई, भगिनी मंगलताई, सुमनताई, मेवणे भाऊ पाटील, ढवळे, मच्छिंद्रजी कासार, त्यांच्या सुनबाई उज्ज्वलाताई, स्वप्नाताई, कन्या स्वातीताई आमच्या म्हाळादेवीच्या हासे परिवारामध्ये आहेत. जावई विलासराव हासे मुंबई या ठिकाणी सेवेत आहेत. सगळ्यानंतरचा जो परिवार आहे हा स्थिरस्थावर परिवार आहे. आज मात्र आपल्या वडिलांची साथ या परिवाराला त्या ठिकाणी उरली नाही याची खंत निश्चितपणानं परिवाराच्या सोबत आहे. परंतु आपण पूर्वप्रस्तावनेत पाहून आलो सविस्तर आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना या न्यायाने ते आपल्याला सोडून गेलेत. जे परिवारावर अत्यंत दुःखाच्या स्वरूपाचा प्रसंग आहे. म्हणूनच आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी राजकीय, सामाजिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, वारकरी परंपरेतील सगळी मंडळी सहभागी आहात. कीर्तन साथीच्या निमित्तानं अभिषेकजी महाराज, प्रवीणजी महाराज, भक्तराजजी महाराज आणि उपस्थित सर्व आमच्या संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी सर्वांच्या प्रती, आमचे चोपदार विनेकरी महाराज त्यांच्या आणि आपल्या सर्व ज्येष्ठांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. परिवाराच्या संबंधानं आपले लोकनियुक्त सरपंच नरेंद्रजी गुंजाळ असतील, आमचे सन्मित्र स्नेही उद्योजक पोपटरावजी गुंजाळ असतील, यांनी मला खूप चांगली सकारात्मक माहिती दिली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनीच परिवाराच्या वतीने निमंत्रण दिलं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. राजकीय, सामाजिक क्षेत्र आपण अनेकविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे सन्मित्र स्नेही युवा उद्योजक पृथ्वीराजजी थोरात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या अकोल्यातील वारकरी संप्रदायाचे सहकारी डॉक्टर गोडसे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावचे उपसरपंच अमोलजी गुंजाळ आमचे मित्र आहेत ते आहेत. याचबरोबर सभापती कारखान्याचे संचालक आपले नवनाथ भाऊ आरगडे ते या ठिकाणी आहेत. आपले उत्तम अशा प्रकारची स्पीकरची व्यवस्था ज्यांनी केली ते या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांचे परमार्थिक मार्गदर्शक परमश्रद्धेय आमच्या तरुण पिढीच्या सगळ्या कीर्तनकार, प्रवचनकारावर प्रेम करणारे पदनी हरिभक्तीपरायण गुंजाळ महाराज ते देखील या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृती व्यक्त करतो. अचानक दादांचं सोडून जाणं आपल्या सगळ्यांकरता दुःखदायकच आहेत. पण थोरात साहेब मला असं वाटतं की जेव्हा असं कधीतरी प्रसंग येतो, जेव्हा माणसाचा त्या ठिकाणी ब्रेन डेड होतो आणि उरलेलं जे विज्ञान आहे ते विज्ञान जेव्हा थांबतं, त्यावेळेला थोडीशी सामाजिक जाणीव असलेल्या माणसाने कुटुंब परिवारातल्या लोकांची मानसिकता झालेली असते, शेवटी उपचाराला थांबावं लागतं. असा कधी प्रसंग जेव्हा येतो त्यावेळेला मात्र आपण अवयवदानासारखा एखादा चांगला निर्णय घेऊन त्या माणसाच्या तुका म्हणे का मरणाचे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे असा काही चांगला निर्णय त्या ठिकाणी प्रसंग पाहून घेता येऊ शकतो. जेणेकरून तो माणूस आपल्या शरीर जरी गेलं तरी नावानं कोणाच्या ना कोणाच्या ठिकाणी कुठल्या तरी कुटुंबामध्ये उजेड करून तो माणूस सदोदित त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो. आपल्याला माहिती आहे हरिभक्तीपरायण दीपक महाराज बोडके हे जेव्हा जग सोडून गेले तेव्हा त्यांच्यावर रुबी हल्ला उपचार चालू होते. परंतु मात्र जेव्हा थांबायची वेळ आली तेव्हा त्यांच्या अवयवदानाचा निर्णय 35व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेलेत. परंतु मात्र त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. अनेक अवयव त्यांच्या शरीरातले त्या ठिकाणी राहिलेत. आणि म्हणून ही जी चळवळ आहे, जगानं आम्हाला अनमोल किमतीचं शरीर देवानं त्या ठिकाणी मोफत दिलं आहे. शेवटी मृत्यू कोणाला कसा कधी यावा आपण सविस्तर चर्चा त्याची केली आहे. त्याच्याबद्दल कोणालाच त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. पण मात्र आपल्या कार्यानं, कीर्तीनं आपण मागे शिल्लक राहू शकतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेल, जर कदाचित कधी जेव्हा असा कधी प्रसंग आपल्या परिवारामध्ये होईल त्यावेळेला मात्र आपल्याला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो. परंतु कधी अपरिहार्यतेनं आपल्याला जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र अवयवदानासारख्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. बोलताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय हरे हरे.